हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण 2 kgचा कार थीममध्ये केक बघणार आहोत. त्यासाठी हा 2 kg म्हणजे 10 बाय 10चा टीन यूज केलेला आहे मी बेससाठी. आणि त्यानंतर 4 कप आणि अजून थोडं एक्स्ट्रा प्रीमिक्स घेऊन मी हा केक बेक करून घेतलेला आहे. एक्स्ट्रा कशाला म्हणजे थोडंफार आपण कटिंग केल्यानंतर मायनस होतो केक शेप देताना, त्यासाठी मी थोडं प्रीमिक्स वाढवून बेक केलेलं आहे. आणि 3 लेअरमध्ये कटिंग करून अशा पद्धतीने त्याचे आणि 2 भाग बाजूला करून घेतलेले आहेत मी. आणि अशा पद्धतीनं आपण पायनॅपल फ्लेवरमध्ये केक बनवणार आहे. त्यानंतर मी बेसला थोडी क्रीम लावून फर्स्ट लेअर ठेवून त्याला सोक करून घेत आहे प्लेन वॉटरने. त्यानंतर क्रीमचा लेअर लावून त्यावरती आपण पायनॅपल क्रश लावून घेऊया. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं केक करत आहे. नाहीतर मी राऊंड केकमध्ये बेक करून मी कार केक थीम बनवत असते, पण हा थोडा मोठा केक असल्यामुळं मी स्क्वेअर बेसमध्ये बेक केलेला आहे. मी पुन्हा कधीतरी मी तुम्हाला राऊंड टीन यूज करूनसुद्धा कार कसं बनवायचं हे दाखवेन. आता मी ह्या वेळेला स्क्वेअर टीनमध्ये बेस बनवून हा केक बनवत आहे. त्यानंतर मी पुन्हा सेकंड लेअर ठेवून तोसुद्धा सोक करून त्याला क्रीम लावून घेतलेली आहे. त्यानंतर त्यावरती आपण क्रश घालणार आहे. पायनॅपल फ्लेवर आहे त्यामुळे क्रश पायनॅपल फ्लेवरचा वापरत आहे. अशा पद्धतीने सेकंड लेअरसुद्धा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा तिसरा लेअर ठेवलेला आहे. तिसरा लेअर ठेवून तोसुद्धा व्यवस्थित सोक करून घेणार आहे. अशा पद्धतीनं मी पहिला क्रमकोट करून घेत आहे साईडून, कारण स्लाइसेस सटकत नाही त्यामुळं. अशा पद्धतीनं आपण क्रमकोट करतच केक केलं की थोडंफार बरं होतं. आता वरच्या बाजूनसुद्धा थोडं सोक करून घेऊन आता क्रीम लावून घेणार आहे मी. अशा पद्धतीने क्रमकोट केलेला आहे केक आपला. त्यानंतर वरचा भाग लावायचा आहे केकचा, त्यासाठी मी क्रीम स्प्रेड करत आहे मधोमध. त्यानंतर कारचा शेप देत आहे मी आता. अशा पद्धतीनं मी लेअर लावलेला आहे मधोमध. आणि ते सुद्धा मी 3 लेअरमध्ये कट केलेले आहेत. वरती लावायचे सुद्धा. थोडा हायटेड केक होणार आहे हा. फ्लॅट केलं तर माझ्या फ्रीजमध्ये मावत नाही, त्यामुळे मी थोडं हाईटच बनवलेलं आहे. आणि 10 बाय 10चा टीन यूज केलेला आहे आणि बेस 12 बाय 12चा आहे. त्यानंतर पुन्हा असा सेकंड लेअर ठेवलेला आहे. सेकंड लेअरसुद्धा हा पूर्ण सोक करून घेऊन पुन्हा एकदा त्यावरती क्रीमचा लेअर लावणार आहे. पातळ असा क्रीमचा लेअर लावून तो स्प्रेड करून पुन्हा एकदा त्यावरती आपण पायनॅपल क्रश लावणार आहे. अशा पद्धतीने मी क्रमकोट करतच केक बनवत आहे. आणि पूर्ण क्रमकोट केल्यानंतर काय होतं, आपल्याला केक करत असताना डिस्टर्ब होणार नाही नंतर फिनिशिंगच्या वेळेला, आणि स्लाईससुद्धा सटकणार नाहीत. अशा पद्धतीनं मी करत आहे केक. आता पुन्हा एकदा तिसरा लेअरसुद्धा मी लावून घेणार आहे. अशा पद्धतीनं केक बनवत आहे मी. अतिशय इझी पद्धतीनं मी बनवत आहे केक. आणि तुम्हाला काय ह्याच्यात अडचण वाटत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मी ते तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून देईन. कशा पद्धतीनं जॉईंट करायचं, काय करायचं बघा. अशा पद्धतीनं मी ॲडजस्ट करून स्लाईस बसवत आहे. थोडं जुगाड करून आपण बनवलं की व्यवस्थित बनतं आहे. असं काही घाबरण्यासारखं हे नाही. अशा पद्धतीनं आपला केक बनवून झालेला आहे. त्यानंतर मी बॅक साईडनं सुद्धा थोडंसं हाईट बनवून घेणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीनं छोटासा स्लाईस कटिंग करून ठेवलेला आहे. थोडी कार फ्लॅट झाली असती तर अजून छान दिसली असती, पण आपल्या फ्रीजमध्ये इतकं काय हे बॉक्स बेस बसणार नाही रुंद, त्यामुळे मी इतकाच बसवलेला आहे. 12 बाय 12चा हा बेस आहे. आणि अशा पद्धतीनं मी स्क्रॅपरच्या मदतीनं अशा पद्धतीनं क्रमकोट करून घेत आहे. आणि ह्याला फिनिशिंगचं काही टेन्शन नाही, कारण डायरेक्ट डॉट आपण कोणतंही छोटं नोझल यूज करून डॉट काढणार आहे. जिथे कारच्या काचा येणार आहेत त्या ठिकाणी मी व्हाईट कलरच्या क्रीमनं अतिशय छोटं मोदक नोझल घेऊन मी अशा पद्धतीनं डॉट करत आहे. आणि हे एवढं छोटंच नोझल पाहिजे असं का नाही, कोणतंही तुमच्याकडे नोझल तुम्ही यूज करून अशा पद्धतीनं व्हाईट कलरमध्ये जिथे कारचे ग्लास येतात तिथं डॉट घ्यायचे. त्यानंतर रेड कलरमध्ये आहे, त्यांना कार पाहिजे होती कस्टमरना, म्हणून त्यासाठी मी काय केलं, पूर्ण रेड तरी कलर येणार नाही त्यासाठी मी काय केलं, क्रीममध्ये थोडा कलर ॲड केला.
त्यानंतर मी पायपिंग बॅगमध्ये थोडा कलर ॲड करून स्प्रेड करून घेतली पायपिंग बॅग. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये रेड कलरची क्रीम ॲड केल्यानंतर असा डार्क असा कलर आलेला आहे. नाही तर इतका डार्क येत नाही कलरमध्ये मिक्स केल्यानंतर. पायपिंग बॅगला थोडासा कलर लावल्यामुळे अशा पद्धतीनं रेड कलर आलेला आहे. आणि त्यानंतर मी रेड कलरनं मार्किंगसुद्धा करत आहे जिथे जिथे ग्लासचे हे आहेत तिथं अशा पद्धतीनं. आणि डॉट डॉट केलं की आपला केक होऊन जाईल. आणि अतिशय सोप्या पद्धतीनं दाखवलेला आहे मी हा केक. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला याच्यात अडचण वाटत असेल तर मी कमेंट करा, मी सांगत जाईन तुम्हाला. अशा पद्धतीनं माझा केक कंप्लीट होत आहे. त्यानंतर फ्रंट बाजूला आपण लायटिंगसाठी येलो कलर यूज करत आहे. तर तिथं तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता, व्हाईट कोणताही असा. मी आता येलो कलर यूज करत आहे. आणि फ्रंट बाजूला थोडंसं व्हाईट कलरने डॉट करून घेतलेलं आहे मी. आणि मुलाचं नाव केकच्या वरती टॉपवरती मी घातलेलं आहे. आणि